नमस्कार मित्रांनो, मी राजूबेंद्रे. मित्रांनो, राज्यातील या 6 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक खुशखबर अपडेट घेऊन आलो आहे. म्हणजे 2023च्या खरीप हंगामातील जे उर्वरित पीक विमा आहे ह्या 6 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे. आणि ही राज्य सरकारने ह्या 6 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी गुड न्यूज घेऊन आलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, कोणतीही 6 जिल्हे आहेत, पीक विमा किती मिळणार आहे, सविस्तर माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण थोडक्यात जाणून घेऊया. आणि तुमचा जिल्हा आहे का, तुम्ही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू घ्या. आणि आपल्या आरबीटेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून ठेवा, कारण फ्रीमध्ये सबस्क्राईब करायचं आहे. अशीच महत्त्वाची व्हिडिओ डेली आपल्या चॅनलवरती आपल्या भेटत राहतील तुम्हाला पाहायला. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करू. तर शेतकरी मित्रांनो, सर्वसमावेशक पीक योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2023मधील झालेल्या अधिकच्या नुकसान भरपाईपोटी राज्य शासनाने पीक विम्याची रक्कम ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीला वर्ग करण्यासाठी मान्यता दिली आहे. त्यामुळे नाशिक, जळगावसह 6 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई 1927 कोटी रुपये लवकरच मिळतील, अशी माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. पीक विमा योजना राज्यात बीड पॅटर्न आधारित राबविण्यात येते. म्हणजेच ज्या ठिकाणी पीक विमा हप्त्याचा 110% जास्त नुकसान भरपाई आलेली आहे त्या ठिकाणी 110% विमा कंपनी नुकसान भरपाई देते व त्यापुढील नुकसान भरपाई राज्य शासन देते. तर शेतकरी मित्रांनो, ही पीक विमा आहे. ही पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती DBTच्या प्रमाणे जमा होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक हे NPCI प्रमाणे NPCI प्लस DBT असे हे लिंक असणं गरजेचं आहे. आणि तुमचं DBT एनेबल फॉर ॲक्टिव्ह हे असणं गरजेचं आहे. हे प्रोसिजर तुमची कंप्लीट असेल तर तुम्हाला पीक विम्याची रक्कम ही लवकरच तुमच्या खात्यावरती येणार आहेत ह्या 6 जिल्ह्यातील. तर अजून आपण तुम्हाला कोणते 6 जिल्हे आहेत हे सांगितलं नाही. तसंच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला 6 जिल्ह्याची नावे हे व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर करून जाईल. तर जिल्ह्याचे नाव पाहण्याआधी आपलं पीक विमा आपल्याला मिळणार आहे का हे कन्फर्म करायचं आहे. तर कन्फर्म कसं, म्हणजे आपलं बँक खाते आधार कार्डला लिंक आहे का हे चेक करायचं आहे. आपण पीक विमा उतरला आहे का हे चेक करायचं आहे. हे सर्व जर प्रोसेस कंप्लीट असली तर तुम्हाला पीक विम्याची रक्कम ही मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, ह्या तात्पुरानुसार खरीप हंगाम 2023मधील मंजूर 7,621 कोटी रुपयेपैकी विमा कंपनीमार्फत 5,469 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर ह्यापूर्वी जमा करण्यात आली आहे. तर उर्वरित शिल्लक नुकसान भरपाईपैकी 1,927 कोटी रुपयांची नुकसान भरपाई वाटप प्रलंबित होती. ही मंजूर रक्कम वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली असून ह्याबाबत 30 सप्टेंबर 2024 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. ही रक्कम ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनीमार्फत शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने जमा करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे, अशी माहिती कृषी मंत्री यांनी दिली आहे. तर ह्याबद्दल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी कृषी मंत्री यांनी आभार मानलेले आहेत. तर शेतकरी मित्रांनो, 6 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कोणती 6 जिल्हे आहेत, किती पीक विमा मिळणार आहे, किती मंजुरी करून देण्यात आलेला आहे पाहू चला. तर पहिला जिल्हा आहे नाशिक. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 756 कोटी रुपयाचा पीक विम्याची निधी मंजुरी करून देण्यात आली आहे. त्याच्यानंतर दुसरा जळगाव जिल्ह्यातील 470 कोटी रुपये हे जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यासाठी पीक विम्याची 470 कोटी रुपये हे मंजुरी देण्यात आली आहे. त्याच्यानंतर अहमदनगर ह्या जिल्ह्यातील 713 कोटी रुपये हे पीक विम्यासाठी तेथील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यासाठी मंजुरी देण्यात आला आहे. तर आता चौथा म्हणजे सोलापूर जिल्हा. त्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2.66 कोटी रुपये हे
त्यांच्या खात्यावरती जमा करण्यासाठी निधी मंजुरी करून देण्यात आलेला आहे. आणि त्याच्यानंतर सातारा जिल्ह्यातील 27.73 कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यासाठी राज्य सरकारकडून निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर शेवटचा जिल्हा आहे चंद्रपूर. तेथील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 58.90 कोटी रुपयाचा जो पीक विमाचा निधी आहे तेथील शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यासाठी निधी उपलब्ध मंजूर करून देण्यात आलेले आहे. हे सर्व ह्या 6 जिल्ह्यातील नाशिक, जळगाव, अहमदनगर, सोलापूर, सातारा, चंद्रपूर ह्या 6 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाई आणि पीक विमा आहे हे मिळणार आहे. फक्त काही एक आठवड्याभरातच मिळेल. आणि हे मिळण्याकरिता त्याच्या आधी तुमचं बँक खात्याला आधार लिंक हे नसेल तर करून घ्या. लिंक आहे का नाही हे सुद्धा तुम्ही घर बसल्या चेक करू शकता. त्याच्या अगोदर आपण व्हिडिओ बनवला आहे चॅनलवरती आहे. तो व्हिडिओ जाऊन डिस्क्रिप्शनमध्ये लिंक किंवा शेवटच्या मध्ये तुम्हाला व्हिडिओ दिसेल. तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आणि तुम्ही तुमचं घर बसल्या आधार बँक खात्याला लिंक आहे का हे चेक करू शकता. नसेल तर तुम्ही बँकेमध्ये जाऊन हे तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक करून घ्यायचं आहे. ह्या 6 जिल्ह्यातील तुम्ही जर शेतकरी असाल तर हा लवकरच पीक विमा मिळणार आहे. त्यासाठी तुमची कामं ही तुम्ही पूर्ण करून घेतली पाहिजे. नसेल तर तुम्ही वंचित राहू शकता. हे तुमची काम जर झाली नसेल की आधार कार्ड बँक खात्याला NPCI प्रमाणे लिंक नसेल तर DBTने पैसे जमा होणार आहेत. हे शेतकऱ्यांना लक्षात असू द्या. तर शेतकरी मित्रांनो, ही राज्य सरकारकडूनच ही माहिती आलेली होती. तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर इतर शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तुमच्या WhatsApp ग्रुपवरती सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह परत भेटूया. आपला व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.